टोमॅटोचा प्लॉट चालू आहे मित्रांनो, पण साईज मिळत नाही. साईज मिळवण्यासाठी शेंडा चालू ठेवून नवीन फुलकळीसाठी हा व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो. आपल्यासोबत शेतकरी आहेत, जाधव साहेब, आपल्यासोबत ऋषिकेश पगार सर आहेत. सगळ्यांचं मी डॉक्टर किसानच्या टीमकडून आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की 20 मे 2026 पर्यंत आम्ही जे टोमॅटो बुकिंगचं जे ऑफर ठेवली होती, फक्त 2100 रुपयामध्ये आपण प्लॉट रजिस्टर करू शकताय. जे कोणी शेतकरी बांधव इच्छुक असतील त्यांनी 77 19 94 11 22 आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही काही नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही फोन करून विचारपूस करू शकता, प्लॉट रजिस्टर करू शकतात. आपण जाधव साहेबांकडे जाऊ. शेतकरी आहेत आपले दादा. दादा काय सांगाल, डॉक्टर किसानची माहिती आपल्याला कुठून मिळाली? माझं नाव संतोष वाळू जाधव, राहणार बेड. आम्हाला डॉक्टर किसानची यूट्यूबला बघितलं तर युट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघितले, हा, त्याच्यानंतर तुम्ही प्लॉट रजिस्टर केला. हो पहिल्यांदा प्लॉट रजिस्टर केला. हो हे कामकाज आपले मोठे बंधू बघतात, हो पण ते मार्केटला गेले काही कारणास्तव. हा. ओके. त्याच्यानंतर साहेब तुम्हाला काय वाटलं प्लॉट रजिस्टर केल्याच्या नंतर? एक म्हणजे आमचं जे उद्दिष्ट आहे की शेतकरी बांधवांचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? तुमचा अनुभव काय शेअर कराल? आम्हाला खर्च कमी आला, माल भरपूर निघाला. आतापर्यंत किती तोडे झाले आपले? आता जवळजवळ 15 तोडे झाली. किती कॅरेट गेले? तर 900 कॅरेट गेले, 900,000. आणि किती क्षेत्र आहे? हे 1.25 बिघा. मित्रांनो, भर उन्हाळ्यामध्ये लागवड केलेला हा टोमॅटोचा प्लॉट तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर झाडावरती बोर्डामध्ये पण अजून फळाची संख्या भरपूर आहे. तर मित्रांनो, याची साईज वाढवण्यासाठी आणि नवीन शेंडा मिळवून नवीन फुलकळी मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? ऋषिकेश पगार सरांकडून जाणून घेऊया. सर काय सांगाल? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला आपलं खूप खूप स्वागत करत असताना मित्रांनो, आपला शेतकऱ्याने सांगितलं की 14वा आणि 15वा तोडा आपला आजचा चालू आहे. आज तोडा चालू आहे ना आपला? हो, चालेल. 14वा 15वा तोडा आहे. 900 कॅरेटचं उत्पादन आपल्याला 15 गुंठ्यामध्ये मिळतंय. मग अशा स्टेजेसला आपण असाल तर आपल्याला शेंडा काढण्यासाठी आणि आपल्याला फुलकळी व्यवस्थित नवीन लागण्यासाठी आपण काय ड्रिपचं ऍप्लिकेशन आणि काय फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. मित्रांनो, पहिली फवारणी 200 लिटर पाण्यासाठी शेंडा सुरळीत चालू ठेवण्यासाठी प्लॅटिनम 500 मिली 19 500 ग्रॅम आणि GA घ्यायचंय 2 ग्रॅम. अशी 200 लिटर पाण्याला व्यवस्थित कव्हरेज मिळेल अशी फवारणी करून घ्यायची आहे. आणि आपल्याला शेंडा सुरळीत व्यवस्थित चालू राहायला पाहिजे त्यासाठी ड्रिपचं ऍप्लिकेशन घ्यायचंय. कम्फर्ट सोल्युशन 4 किलो, प्लॅटिनम 1 लिटर असं ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर आपल्याला जे नवीन शेंडा निघणार आहे तो असा व्यवस्थित निघेल आणि आपल्याला फुलकळीची संख्या सुद्धा आपल्याला पुढे जाणवेल. अशा स्टेजेसला आपल्याला डावणी, भुरी, करपा असा रोगांचा प्रादुर्भाव जाणू शकतो. अशा वेळेस आपण मिराविस डिओ 100 मिली, सिमोडिस 200 मिली जे कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचं कॉम्बिनेशन आहे. जे कॉम्बिनेशन दिल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये करपा असेल, भुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल, आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव असेल, या रोगापासून आपल्याला निगा राखायची आहे. मित्रांनो, अजून आपल्याला जर साईजसाठी अडचण येत असेल, जर अशा स्टेजेसला आपल्या 90 95 100 दिवसाचा प्लॉट झालाय, साईजला अडचण येते, पहिलं ड्रिप ऍप्लिकेशन सांगितलं कम्फर्ट सोल्युशन 4 किलो, प्लॅटिनम 1 लिटर. त्यानंतर साधारण 7 दिवस जाऊ द्यायचे सर. 7 दिवसानंतर अशा स्टेजेसला आपल्याला स्लरीचं नियोजन करायचंय. जे स्लरी म्हणजे जे छोटे छोटे फळं आपल्याला असे दिसतंय, यांची साईज आपल्याला करून घ्यायची. आपल्याला आधी शेंडा चालू करण्यासाठी ऍप्लिकेशन सांगितलं, त्यानंतर आपल्याला साईज साठी ऍप्लिकेशन सांगतोय. जेणेकरून आपल्याला साईज चांगली मिळाली तर आपल्याला मार्केटमध्ये माल हा चांगल्याच दर्जाने विकला जाणार आहे, आपल्याला पैसे चांगलेच काढणार आहे. तर अशा वेळेस आपल्याला 24 ते 48 तास स्लरी भिजून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचंय SOP 15 किलो, फोस्ट्रॉक 5 लिटर, ग्रोस्टारचं फोस्ट्रॉक 5 लिटर घ्यायचंय. SOP 15 किलो घ्यायचंय. गुळ त्याच्यासोबत 4 किलो घ्यायचंय आणि त्याच्यासोबत सरकी पेंट घ्यायची आहे साधारण 10 किलो. हे चारींचं कॉम्बिनेशन करायचंय. 24 ते 48 तास भिजून घ्यायचंय. 24 ते 48 तास भिजवल्यानंतर ते आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचंय. हे दिल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने साईज मिळेल. जे शेंड्याला फळ आले ते सुद्धा आपल्याला फुगताना दिसेल. याच्यानंतर आपल्याला ही स्लरी सोडल्यानंतर 2 ते 3 दिवस जाऊ द्यायचे. 2-3 दिवसांनी साईज साठीच एक चांगली आणि व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे. ॲझिटेक CPPU 200 मिली, सक्षम 500 मिली, बोरॉन 150 ग्रॅम, रोको 200 ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर आपल्याला साईज मध्ये निश्चितच बदल जाणवेल आणि आपल्याला शेंड्याकडचं फळ सुद्धा चांगल्या पद्धतीने
मार्केटला जाताना दिसेल. सर काय सांगाल? मित्रांनो, नक्कीच वेगवेगळ्या पिकांमध्ये आपण वेगवेगळे ट्रायल्स घेत असतो. सगळ्या पिकांना मार्गदर्शन देत असताना आज डॉक्टर किसान 4 राज्यामध्ये काम करत असताना फक्त शेतकरी बांधवांचा खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी आम्ही खूप साऱ्या उपाययोजना त्या ठिकाणी करत असतो. आपला कोणताही प्लॉट असेल मित्रांनो, तर तुम्ही आजच रजिस्टर करून घ्या. 77 19 94 11 22 हा एक नंबर आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये काही नंबर दिलेले आहेत. लाखो शेतकरी बांधवांनी डॉक्टर किसानचा फायदा घेतलेला आहे. तुमचाही फायदा करून घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.